हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, तुम्हाला तुमच्या रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्य हे इंग्रजीतून बोलायची आहेत का? तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ. म्हणजेच जर तुम्हाला तुमच्या रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्य इंग्रजीत बोलायची असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपली वर्तमान काळातील म्हणजेच प्रेझेंट टेन्समधली काही वाक्ये जी तुम्ही रोज मराठीतून बोलत असतात तीच इथे घेतलेली आहेत आणि मग त्या मराठी वाक्यांच्या आपण इंग्रजीतील त्यांच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. आणि हे सगळं आपण आपल्या मातृभाषेतून म्हणजेच अर्थातच मराठीतून शिकणार आहोत. त्यामुळे तुमच्या ते सहज लक्षात येईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईकसुद्धा करा. तर आता इथे बघा, मी एक फर्स्ट सेंटेन्स घेतलेलं आहे मराठीतलं की मी रोज लवकर उठतो किंवा उठते असं सुद्धा तुम्ही म्हणत असता. मग आता हे जे सेंटेन्स आहे ही तुमची रोजची सवय दाखवते की मी रोज लवकर उठतो. म्हणजेच अर्थातच हे जे वाक्य आहे ते सिम्पल प्रेझेंट टेन्स की ज्याला आपण साधा वर्तमान काळ म्हणतो, साध्या वर्तमान काळातील हे वाक्य आहे. मग आता साध्या वर्तमान काळात जेव्हा आपण एखादं मराठी वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतो तेव्हा त्याचं स्ट्रक्चर कसं असते ते आधी आपण समजून घेऊया. तर सर्वात आधी आपण इंग्रजी वाक्यात सब्जेक्ट सर्वात आधी घेत असतो. आता सब्जेक्ट म्हणजेच काय, तर त्याला आपण सब्जेक्ट घेतल्यानंतर त्यानंतर आपण क्रियापद घेत असतो की जे मराठी वाक्यामध्ये शेवटी दिलेले असतं ते आपण इथे सब्जेक्ट नंतर घेत असतो. आता हा वर्तमान काळ असल्यामुळे क्रियापदाचं पहिलं रूप हे आपण घेत असतो. त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला ऑब्जेक्ट घ्यायचा असतो. हे असं साध्या वर्तमान काळातलं अगदी सोपं स्ट्रक्चर म्हणजेच रचना आहे. आता सब्जेक्ट म्हणजेच करता कोण आहे, क्रिया करणारा मी, म्हणून आपण मीसाठी आपण इंग्रजीत आय वापरतो. म्हणजेच आपण इथे आय घेणार आहोत. त्यानंतर क्रियापद उठतो किंवा उठते यासाठी इंग्रजीमध्ये सारखंच क्रियापद असणार आहे. त्यासाठी आपण वापरणार आहोत वेकअप. त्याचं फर्स्ट फॉर्मच आपण इथे वापरणार आहोत, हे लक्षात घ्यायचं. वेकअप, आय वेकअप. आता इथे ऑब्जेक्ट नाही आहे पण इथे राहिलेले शब्द आहे रोज लवकर. मग त्यासाठी रोज लवकरसाठी आधी आपण लवकर हा शब्द घेणार आहोत. त्यासाठी आपण घेणार असतो इंग्रजीमध्ये अर्ली आणि रोज म्हणजेच त्यासाठी आपण इंग्रजीत वापरत असतो एव्हरीडे. अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजीत सहज ट्रान्सलेट झालेलं आहे. आय वेकअप अर्ली एव्हरी डे. आता इथे जर मी ऐवजी ती असतं की ती रोज लवकर उठते असं जर असतं तर आपण मी आय ऐवजी इथे शी घेतलं असतं. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची की इथे जे वेकअप दिलेलं आहे आपण इथे जर शी घेतलं तर इथे वेक्स अप असं आलं असतं. म्हणजे एकवचनी करता जर असेल तर वेकला काय लागला असता, यस लागला असता, वेक्स अप अर्ली एव्हरी डे असं ते वाक्य झालं असतं. आता तुम्ही म्हणाल आय हा सुद्धा तर एकवचनी करता आहे पण आय हा अपवाद आहे, हे लक्षात ठेवायचं. ही शी इट एकवचनी करता असला म्हणजे त्यापुढे येणारं क्रियापदाला यस किंवा एस प्रत्यय लावायचा असतो वर्तमान काळामध्ये, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, मी घरी जात आहे. आता इथे सुद्धा इथे आहे हे क्रियापद शेवटी आलेलं आहे मराठी वाक्याच्या, त्यामुळे हा सुद्धा वर्तमान काळच आहे. परंतु हा वर्तमान काळातला एक जो प्रकार आहे ज्याला की आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतो, म्हणजे चालू वर्तमान काळातलं हे वाक्य आहे. आता चालू वर्तमान काळ हे कसं ओळखायचं, तर इथे बघा, मी घरी जात आहे असं वाक्य तुम्ही केव्हा बोलाल की जेव्हा तुम्ही रस्त्याने जात असाल. म्हणजे तुमची जाण्याची क्रिया ही त्यावेळेस चालू असेल. जात आहे म्हणजे तुम्ही चालणे, तुमची जी जाण्याची क्रिया आहे ती त्यावेळेस सुरू असेल म्हणूनच, आणि ती वर्तमान काळात त्याच वेळेला ती सुरू असेल. त्यामुळे हे जे वाक्य आहे ते चालू वर्तमान काळातलं आहे, हे लक्षात घ्यायचं. मग आता अशा प्रकारचं चालू वर्तमान काळातलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं सेंटेन्स इंग्रजीत ट्रान्सलेट करताना कसं करायचं त्याचं स्ट्रक्चर आधी आपण समजून घेऊया. तर सर्वात आधी इथे सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे कर्ता, ज्याला की आपण इंग्रजीत सब्जेक्ट म्हणतो. त्यानंतर वर्तमान काळातली जी हेल्पिंग व्हर्ब्स आहेत जसं की एम किंवा इज किंवा आर, हे जे हेल्पिंग व्हर्ब्स आहेत ही कर्त्यानुसार वापरली जातात. आणि आता हा चालू काळ आहे, क्रिया सुरू आहे, त्यामुळे आपण जे क्रियापद असते त्या वाक्यातलं त्याला ING प्रत्यय हा लावायचा असतो आणि सर्वात शेवटी तुम्हाला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. बघा अशा प्रकारे हे स्ट्रक्चर मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं येणार आहे. मग आता सब्जेक्ट आहे मी म्हणजेच आय असं आपण त्याला म्हणतो इंग्रजीमध्ये. मग आय नंतर आपण वर्तमान काळामध्ये नेहमी एम वापरतो म्हणून आय नंतर इथे काय येणार आहे एम, आय एम. त्यानंतर आता क्रियापद बघायचं, जात म्हणजेच मूळ क्रियापद जाणे असं आहे, त्याला गो हा शब्द आपण इंग्रजीत वापरत असतो. मग त्याला ING लावायचं आहे गो, गोईंग, म्हणून इथे आपण काय घेणार आहोत आय एम गोईंग. आता याचा अर्थ काय झाला, मी जात
आहे, ING प्रत्यय लावला त्यामुळे जात आहे असा त्याचा अर्थ होतो. आय एम गोईंग, कुठे जात आहे, ऑब्जेक्ट काय आहे, तर इथे दिलेलं आहे की घरी जात आहे, म्हणून इथे काय येणार आहे, आय एम गोईंग होम. अशा प्रकारे हे सेंटेन्स मग इंग्रजीत येणार आहे. आय एम गोईंग होम, मी घरी जात आहे. अगदी सोपं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मी त्याला मेसेज केला आहे. बघा आता इथे सुद्धा शेवटचा शब्द आहे असा आहे, म्हणजेच हे वर्तमान काळातलंच वाक्य आहे. पण मेसेज केला आहे, बघा केला आहे यावरून तुम्ही हे वाक्य केव्हा बोलाल, की जेव्हा तुम्ही ती क्रिया पूर्ण केलेली असेल, मेसेज पाठवून दिलेला असेल, तेव्हाच तुम्ही ही सेंटेन्स मराठीत बोलाल की मी मेसेज त्याला केला आहे. म्हणजेच ही क्रिया इथे पूर्ण झालेली आहे वर्तमान काळातच. त्यामुळे हे जे वाक्य आहे मराठीतलं ते पूर्ण वर्तमान काळातलं आहे, की ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हणतो. मग आता इंग्रजीमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असणं त्यासाठी गरजेचं आहे. ते स्ट्रक्चर आधी आपण समजून घेऊ. तर आता इथे सुद्धा आपण घेणार आहोत सब्जेक्ट. त्यानंतर आता हा पूर्ण काळ आहे वर्तमान काळातला, तर त्यावेळेस आपण वर्तमान काळातली जी हेल्पिंग व्हर्ब्स आहेत ती वापरत असतो, की जी हॅव किंवा हॅज. बघा हे लक्षात ठेवायचं, पूर्ण वर्तमान काळात हेल्पिंग व्हर्ब हॅव हॅज वापरतात आणि चालू वर्तमान काळामध्ये एम किंवा इज किंवा आर वापरतात. हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आता इथे बघा, पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप तुम्हाला वापरायचं असतं. चालू वर्तमान काळामध्ये आपण काय वापरलं, क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप वापरलं आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण काय वापरतो आहे, क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो आहे. आणि सर्वात शेवटी मग तुम्हाला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. बघा फरक तुमच्या आता लक्षात आलेला असेल, चालू वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ, म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता बघा सब्जेक्ट कोणता आहे, मी, म्हणजेच आय. आय नंतर वर्तमान काळामध्ये हॅव वापरतो. आता इथे सुद्धा सब्जेक्ट बघूनच तुम्हाला हॅव किंवा हॅज वापरायचं असते. एकवचनी करता असला तर त्यानंतर आपण हॅज वापरत असतो. आता इथे आय नंतर आपण काय घेणार आहोत, आय हॅव. आहे या अर्थासाठी आपण इथे हॅव घेत असतो. त्यानंतर आता क्रियापद बघायचं. क्रियापद आहे मेसेज. मेसेज केला, मग त्यासाठी आपण मेसेजचं आपण इथे थर्ड फॉर्म घेणार आहोत, तिसरे रूप घेणार आहोत, की जे आहे मेसेज्ड. आय हॅव मेसेज असं म्हणायचं. मी मेसेज केला आहे. कोणाला, ऑब्जेक्ट का आहे, त्याला केलेला आहे. म्हणजेच त्यालासाठी आपण काय वापरत असतो, हिम वापरत असतो. म्हणजेच हे सेंटेन्स कसं झालं, आय हॅव मेसेज्ड हिम, मी त्याला मेसेज केला आहे, क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणून अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे येणार आहे. आता नेक्स्ट बघा, 2 तासांपासून पाऊस पडत आहे. आहे म्हणजेच प्रेझेंट टेन्स आणि इथे काय दिलेलं आहे, आता बघा पाऊस पडत आहे असं जर नुसतं सेंटेन्स असतं इथून, तर तो काय झाला असता, पाऊस पडत आहे म्हणजे आता सुरू आहे पाऊस, म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पण इथं काय दिलेलं आहे की 2 तासांपासून पाऊस पडत आहे, म्हणजेच याचा अर्थ काय की क्रिया भूतकाळात सुरू झालेली आहे. आता जर 3 वाजलेले असतील तर म्हणजे 1 वाजेपासून पाऊस सुरू झालेला आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे भूतकाळ झाला तो, म्हणजे भूतकाळापासून ही क्रिया सुरू झालेली आहे आणि ती आत्ता पण सुरूच आहे. मग अशा वेळेस असे जर वाक्य तुम्ही बोलत असाल तर त्यावेळेला तो टेन्स कोणता असतो, तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे क्रिया चालू पण आहे आणि अर्धी पूर्ण पण झालेली आहे, कारण ती भूतकाळापासून चालू झालेली आहे आणि आता पण चालूच आहे. मग अशा प्रकारचं वाक्य असलं तर ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं असं हे लक्षात ठेवायचं. मग आता त्याचं स्ट्रक्चर इंग्रजीत कसं असते ते सर्वात आधी आपण समजून घेऊ. तर सर्वात आधी इथे सुद्धा तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट. त्यानंतर प्रेझेंट टेन्स आहे, त्यामुळे तुम्हाला हॅव किंवा हॅज ही हेल्पिंग वर्ब घेतल्यानंतर बीन लावायचं असं, हॅव बीन किंवा हॅज बीन. हे सुद्धा सब्जेक्ट बघूनच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं असते की सब्जेक्ट कोणता आहे. त्यानंतर तुम्हाला आता याच्यानंतर घ्यायचं आहे क्रिया सुरू पण आहे, त्यामुळे क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप तुम्हाला घ्यायचं असते. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. त्यानंतर आता आपल्याला इथे वेळसुद्धा दिलेली आहे की केव्हापासून पाऊस पडत आहे, त्यासाठी तुम्हाला सिन्स किंवा फॉर हे प्रेपोजिशन वापरायचं असते आणि त्यानंतर जो वेळ दिलेला असेल तो वेळ तुम्हाला मग त्यानंतर घ्यायचा असतो, हे लक्षात ठेवायचं. मग आता सब्जेक्ट तर काय आहे, पाऊस पडतो आहे. मग आता यासाठी आपण इट हा कर्ता म्हणून घेत असतो, हे अनेक व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगितलेलं आहेच. मग आता इट नंतर आपण घेत असतो हॅज. इट हॅज बीन. इट हॅज बीन.
त्यानंतर क्रियापद पाऊस पडणे, त्यासाठी रेन असं आपण म्हणतो, त्याला ING प्रत्यय लावायचा आहे, म्हणजेच येणार आहे रेनिंग. इट हॅज बीन रेनिंग म्हणजेच काय, पाऊस पडत आहे. केव्हापासून, ऑब्जेक्ट नाही आहे, पण केव्हापासून पडतो आहे, 2 तासांपासून. मग आता इथे 2 तास दिलेले आहेत, त्यामुळे आपण प्रेपोजिशन यूज करणार आहोत फॉर हे प्रेपोजिशन यूज करणार आहोत. आणि वेळ काय दिलेली आहे, 2 तासांपासून, ते आपण त्याच्या नंतर घेणार आहोत, फॉर 2 hours. इट हॅज बीन रेनिंग फॉर 2 hours. तर नेक्स्ट सेंटेन्स बघा, मी त्याला फोन केला आहे. आता हे जे सेंटेन्स आहे, हे जे वाक्य आहे मराठीतलं, आता याचा काळ कोणता आहे, इंग्रजीतून ते तुम्हाला लिहायचं आहे, इंग्रजीतून की हा काळ कोणता आहे, आणि नंतर मग त्याचं तुम्ही इंग्रजी ट्रान्सलेशन करून त्याचं ट्रान्सलेशन तुम्ही कमेंटमध्ये लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्सचे 4 जे वेगवेगळे प्रकार आहेत ते शिकलेलो आहोत. आणि त्यासाठी मी आपल्या रोजच्याच बोलण्यातील मराठी वाक्यसुद्धा घेतलेली आहेत आणि मग त्याच्या इंग्रजीतील रचनेनुसार आपण त्याचे इंग्रजी ट्रान्सलेशन केलेले आहे. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईकसुद्धा करा. थँक्यू.